तुम्ही कधी पण पनीर केलं ना, त्याच्यासोबत चपाती न करता अशा पद्धतीनं पराठा करा. चपाती असतेच नेहमी, त्यामुळे थोडंसं वेगळं केलं की छान पण लागतं. आज मी पनीर केलं होतं आणि मग मी माझ्यासाठी आणि संचीसाठी अशा पद्धतीनं बनवत असते पराठा. तर चपातीचं पीठ तर ऑलरेडी होतंच, तर मी त्याच्यामध्ये थोडासा ओवा मिक्स केला आणि त्याचा गोल तयार करायचा. चपाती लाटून घ्यायची. चपातीला आपण घडी घालतो, पण ह्याला काही घडी वगैरे घालायची नाही. चपाती पातळ अशी लाटून झाली का तिला तूप लावायचं, पसरून घ्यायचं. बारीक कट केलेली कोथिंबीर आणि अशा जशा मी आता लेयर पाडते तशा लेयर पाडून घ्यायच्या आणि खूप जास्त पातळ पण नाही आणि खूप जास्त जाड पण नाही. एकदम हलक्या हातानं असा हा आपला पराठा लाटून घ्यायचा. पराठा किंवा चपाती म्हणलं तरी पण चालते. आणि नंतर सारखं उलट-पलट करत भरपूर असं तूप लावायचं आणि छान लालसर असा भाजून घ्यायचा. लालसर भाजून घेतला का नंतर जो पोळपाट होता त्या पोळपाटावर डबल काढायचा. अजून थोडंसं तूप लावलं तरी चालते आणि असं धोपटून घ्यायचा म्हणजे त्याच्या लेयर आहेत तर मोकळ्या होतात. हा पराठा पनीरसोबत खायचा एकच नंबर लागतं.